आता आरेत वृक्ष तोडणाऱ्यांची खैर नाही. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनो सावधान. मुख्य कार्यकारी अधिकारी नथू राठोड यांनी घेतली टोकाची भूमिका. पोलिसांच्या भूमिकेकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष. वृक्षतोड करणाऱ्यांवर, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर FIR नोंद होणार. आमचे प्रतिनिधी निलेश धुरी यांचा सविस्तर रिपोर्ट पाहू. कोरोना या महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये आरे दुग्ध वसाहतीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. मोठ्या प्रमाणात आग लावून वृक्षतोड करण्यात आली आहेत. याबाबत आपण वेळोवेळी जनआधारच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली आहे. ह्या सर्व प्रकरणाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी काय पत्रव्यवहार केला आहे, संबंधितांवर काय कारवाई केली आहे याची माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्या कार्यालयात आलो आहोत. साहेब, आरे दुग्ध वसाहतीत लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. तसेच अनधिकृत बांधकामं देखील झाल्याच्या वारंवार लोक आमच्याकडे तक्रारी करत आहेत. त्याबद्दल आपण काय पत्रव्यवहार केले आहेत? आपण सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अतिक्रमणाची बाब निदर्शनास आणून दिलेली आहे. परंतु मी आपल्या अशा निदर्शनास आणून देतो की लॉकडाऊनच्या पिरियडमध्येही आपला सुरक्षा विभागाचा सर्व स्टाफ हा ड्युटीवर होता, कामावर येत होता. जिथंही कुणं अनधिकृत बांधकाम झालेले आहे अशा निदर्शनास आल्यास तात्काळ सुरक्षा विभागाच्या मार्फत कारवाई करण्यात आलेली आहे व अद्यापही आत्ताही आपली कार्यवाही चालू आहे. काही ठिकाणी झाडं तोडीच्या संदर्भामध्ये तक्रारी आल्या होत्या. त्याच्या संदर्भातही सुरक्षा विभागाने पाहणी करून तसे आपल्याला अहवाल दिलेले आहे व त्या अनुषंगाने आपण संबंधितावर ज्यांनी कोणी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेले आहे व झाडं तोडल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे त्यांच्यावर आपण FIR दाखल करण्यासंदर्भाचं कार्यवाही आपण पोलीस स्टेशनला त्या संदर्भात FIR दाखल करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. युनिट नंबर 13मध्ये आपण अनधिकृत बांधकाम केल्याबाबतची FIR संबंधित व्यक्तीवर केलेली आहे. युनिट नंबर 16मध्ये झाडं तोडल्याबाबतची तक्रार आली होती. त्या अनुषंगाने सुरक्षा विभागाने अहवाल दिला होता. त्यानुसार आपण युनिट नंबर 16वर ज्याने कोणी झाडं तोडले होते त्यांच्यावर FIR दाखल करण्याबाबतचं पत्र आपण आपल्या कार्यालयाच्या मार्फत पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. तसेच युनिट नंबर 22मध्ये काही ठिकाणी काही लोकांनी अनधिकृत बांधकाम केलेलं होतं असं निदर्शनास आलेलं होतं. त्यांच्या संबंधितांचे निष्कर्षण करून त्यांच्यावर FIR दाखल करण्याबाबतचं पत्रव्यवहार आपण पोलीस स्टेशनला केलेला आहे. तसेच युनिट नंबर 5मध्ये सुद्धा काही लोकांनी अनधिकृत झाडं तोडल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. सुरक्षा विभागाने त्याच्यावर पाहणी करून पंचनामा करून तसं पोलीस स्टेशनला आपण FIR दाखल करण्यासंदर्भात सूचित केलेले आहे. तसेच युनिट नंबर 3मध्ये सुद्धाही झाडं तोडल्याबाबतची तक्रार प्राप्त झालेली होती. त्याच्यावरही आपण आपल्या स्थानिक आरे पोलीस स्टेशनला संबंधितावर झाडं तोडले म्हणून FIR दाखल करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत व तसे आपण पत्रव्यवहार संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात आलेला आहे. तसेच आपण आपल्या झोन 12चे जे DCP साहेब आहेत त्यांनाही आपण आपल्यामार्फत आपल्या कार्यालयाच्या मार्फत एक विनंती पत्र दिलेलं आहे की बाबा संबंधितावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व तात्काळ कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना
आरे पोलीस स्टेशनला देण्यात यावे असं म्हणून आपण पत्र उपायुक्त साहेबांना दिलेलं आहे. तसेच आपले दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या आयुक्त साहेबांनीही तसे पत्र झोन 12चे जे उपायुक्त आहेत त्यांना पत्र दिलेलं आहे की बाबा आरे कॉलनीच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी प्राप्त होत आहेत किंवा आरे कार्यालयाच्या मार्फत COने जे काही पत्रव्यवहार केलेला असेल FIRच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबतचे निर्देश संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात यावे अशा सूचना वजा पत्र संबंधित झोन 12चे DCP साहेब यांना देण्यात आलेले आहे. आम्ही जो काही पत्रव्यवहार केलेल्या कार्यालयाच्या मार्फत त्या पत्रामध्ये आम्ही त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. तसं जर का बघितलं तर युनिट नंबर 13मध्ये अनधिकृत बांधकामाबाबत अर्जुन नावाच्या व्यक्तीवर FIR दाखल करण्यासंदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. युनिट नंबर 16मध्ये वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये सुनीता वळवी, विष्णू वळवी, संगीता वळवी, रुपाली भोकरे ह्यांच्यावर FIR दाखल करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. तसेच युनिट नंबर 22मधील वैतागवाडीमधील अतिक्रमण ह्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं त्यांच्यावर FIR बाबत आम्ही पत्र दिलेलं आहे. मनी राणे, लालबहादूर विष्ट, मणिकम, चिन्नस्वामी, राजशेखर विश्वनाथन. तसेच युनिट नंबर 22मधील वैतागवाडीमध्ये अजून काही लोकांनी बांधकाम केल्याचे निदर्शनास आलेले होते त्यांच्यावर FIR दाखल करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. त्यांची नावं जान सुंदर, पंचशिला पाईकराव, नानाभाऊ जाधव, जारदा इमानदार, आशा जाधव. तसेच युनिट नंबर 5मध्ये झाडं तोडण्यासंदर्भात आपण पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहे. त्यातील विद्या कदम, सीता गमरे. तसेच युनिट नंबर 3 येथे झाडे तोडण्याबाबत आपण FIR दाखल करण्यासंदर्भात पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. श्रीमती दमयंती शिल्वराज ह्या लोकांच्या संदर्भात FIR दाखल करण्यासंदर्भातचा पत्रव्यवहार आपण संबंधित पोलीस स्टेशनला केलेला आहे. मग पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही आहे असे म्हणायचे? नाही, पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही असं नाही म्हणायचं, परंतु आता त्यांच्याकडेही बराच व्याप असल्यामुळे प्रलंबित राहिले असतील. काही ह्या मी जे काही नमूद केलेले त्याच्यातला 2-1 FIR त्यांनी नमूद करून घेतलेले आहेत. बाकीच्या प्रलंबित आहेत. त्यांच्याकडे कदाचित कामाचा व्याप असल्यामुळे ते प्रलंबित असेल, परंतु ते लवकरच कारवाई करतील असं संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पवार मॅडम यांनी मला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आरे दुग्ध वसाहतीत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तसेच वृक्षतोड करणाऱ्यांना आमच्या माध्यमातून सर आपण काय संदेश द्याल? मी आपल्याला एकच विनंती करू इच्छितो की जे काही अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये आम्ही FIR करण्यासंदर्भातली जी काही कार्यवाही करतो आहे, तसेच आरे दुग्ध वसाहतीचा हा पूर्ण परिसर हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून आहे. ह्याच्यामध्ये काही लोकांनी झाडं तोडली, वृक्ष तोडली म्हणून तक्रार झाली होती. त्यांच्यावरसुद्धा आपण FIR दाखल करण्याचे पत्र दिलेले आहेत. इथून पुढेही आरे दुग्ध वसाहतीमध्ये कोणी जर का झाडं तोडल्याचे निदर्शनास आल्यावर तात्काळ त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई करण्यात येईल याबाबतचा आपण संदेश आपण पूर्ण आरे दुग्ध वसाहतीमध्ये सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी आपणास नम्र विनंती आहे.